दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यानंतर 8वी जनगणना होऊ घातलेली आहे। आजपासून 15 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर स्वगणनेसाठी जनगणना कार्यालयामार्फत एक पोर्टलवरती माहिती भरण्यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात आहे। सदर स्वतः कुटुंब प्रमुखानं त्याच्या मोबाईलद्वारे जनगणनेच्या अधिकृत वेबसाईटवरती स्वतःची माहिती भरायची आहे। कुटुंब प्रमुखाचं नाव आणि बाकी इत्थंभूत माहिती म्हणजेच घराचं स्वरूप कसं आहे, वेगळ्या सुविधा कशा आहेत, विजेची सुविधा, बाकीच्या सुविधा कशा आहेत, याची एक साधारणतः 20-22 प्रश्न आहेत। ती प्रश्नांची उत्तरं ऑनलाईन द्यायची आहे। ही माहिती भरून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर प्रत्येक माहिती भरणाऱ्या नागरिकाला सेल्फ इन्फॉर्मेशन ID म्हणजे SEID हा नंबर येणार आहे। हा नंबर त्याच्या मोबाईलवर जनरेट होऊन सेव्ह करून ठेवायचा आहे। हा नंबर महत्त्वाचा आहे। ज्यावेळी आपल्या प्रगणकाकडून 15 मे पासून 15 जून पर्यंत प्रगणक घरोघरी येऊन पुन्हा एकदा ह्या माहितीची पडताळणी करणार आहेत, त्यावेळी आपल्या नागरिकांचं वेळ वाचू शकतो। हा नंबर तुम्ही प्रगणकाला दिला नंतर प्रगणक तो त्याच्या प्रोसिजरमध्ये ते अपडेट नंबर करणार, मग ती माहिती पूर्णपणे त्या वेबसाईटवरती अपडेट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जनगणना ही डिजिटल स्वरूपाची जनगणना आहे। पूर्वीसारखं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ऑन पेपर ही जनगणना न होता डिजिटल स्वरूपामध्ये जनगणना होऊ घातलेली आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपण स्वतःची गणना स्वतः करून प्रशासनाला सहकार्य करावं। जनगणनेचं महत्त्व आपल्याला मुद्दामून मी अधोरेखित करेन की देशाच्या राज्याच्या वेगवेगळ्या धोरणांसाठी, वेगवेगळ्या विकास योजनांसाठी जी बेसिक माहिती आवश्यक असते ती माहिती ह्या जनगणनेद्वारे जी माहिती आपण कलेक्ट करणार आहोत त्या माहितीच्या आधारे ह्या सगळ्या धोरणांचं इम्प्लिमेंटेशन, धोरणांची वेगवेगळी धोरणं ठरवली जातात। तर यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन की ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या नागरिकांना स्वगणना करून जास्तीत जास्त स्वगणना करून सेल्फ इन्फॉर्मेशन करून प्रशासनाला सहकार्य करावं। दुसरा जनगणनेचा टप्पा हा साधारणतः फेब्रुवारी 27 मध्ये होणार आहे। त्यावेळी ॲक्च्युअली लोकसंख्येची गणना होणार आहे। त्यामुळे हा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे। या टप्प्यामध्ये आपण माहिती भरावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।